गेल्याच आठवड्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातात दुर्दैवी निधन झालं. अजित पवार हयातीत असताना त्यांच्यावर अनेकदा सिंचन घोटाळ्याचे आरोप झालेत. अनेकदा सिंचन घोटाळा म्हटलं की सिंचन विभागाचे तत्कालीन मुख्य अभियंता विजय पांढरे सर हे नेहमी आपल्याला त्याबाबत बोलत असायचे. आता अजित पवार हयातीत नाहीये, पण मुख्य अभियंता विजय पांढरे आपल्यासोबत आहेत. सर, काय म्हणाल? अजित पवारांचं दुर्दैवी अपघातात निधन झालं. अनेकदा तुम्ही त्यांच्यावर आरोप केलेले आहेत. सध्या ते हयातीत नाहीयेत. हे पहा, अजित पवारांच्या बाबत जी घटना घडली ती नक्कीच अत्यंत दुःखद आहे आणि अशी वेळ कोणावरही येऊ नये. परंतु या अपघाताच्या निमित्ताने काही लोकांनी शंकाही उपस्थित केलेल्या आहेत व शंका येईल अशाही काही घटना घडलेल्या दिसत आहेत. उदाहरणार्थ 8-10 दिवसापूर्वीच त्यांनी, जेव्हा मी 99 मध्ये खात्याचा कारभार हाती घेतला, तेव्हा बऱ्याच भानगडीच्या बाबी माझ्याकडे आल्या आणि त्या भानगडीच्या बाबीतली मी फक्त एकच बाब सांगतो आणि त्यांनी ती 100 कोटीची किंमत कशी वाढवली ही बाब सांगितली व ही फाईल माझ्याकडे आहे असं सांगितलं. आणि त्यानंतर हा अपघात घडला, त्याच्यामुळे काही लोकांना ती शंका आलेली आहे किंवा अजित पवार काही बीजेपीच्या घोटाळ्यांविषयी बोलतील का काय, आणि त्याच्यामुळे त्याने हा जो अपघात घडवला की काय अशी शंका काही लोक घेत आहेत. पण मला व्यक्तिशः या अपघातामध्ये अशी शंका अजिबात नाही. आणि दुसरी गोष्ट आहे, अशा अपघातांची चौकशी ही नेहमी होतच असते. त्याच्यामुळे DGCA मार्फत ही चौकशी होईलच आणि त्या चौकशीचा अहवालही येईल. पण सगळ्यात महत्त्वाचं प्रश्नचिन्ह मी या चौकशी अहवालांवर उपस्थित करतो. कारण की सरकारला पाहिजे तसे चौकशी अहवालाचे निर्णय जाहीर करत असतं. सत्य लपवून ठेवलं जातं असा गेल्या 15-20 वर्षांचा अनुभव आहे आणि त्याचे मी तुम्हाला काही उदाहरणही सांगू शकतो. जसं की कृष्णा खोऱ्यामध्ये जे अजित पवारांनी उल्लेख केला आहे अनेक बाबींच्या घोटाळ्याचा बीजेपीच्या कारकिर्दीतला, त्यावेळेस म्हणजे तेव्हा शिवणकर मंत्री होते आणि त्यावेळेस काही आरोप झाले आणि त्या आरोपांमध्ये शिवणकरांना राजीनामाही द्यावा लागला आणि नंतर कृष्णा खोऱ्यातील कामांची मुश्रीफ नावाच्या पोलीस अधिकाऱ्याने चौकशीही केलेली आहे आणि त्या चौकशीचा अहवाल मात्र मंत्रालयापर्यंत पोहोचलेला नाही. अपघाताबद्दल जो समजा तुम्ही म्हणताय DGCA चौकशी करेल, अपघाताबद्दल DGCAने चौकशी केल्यावर त्यात काय तुम्हाला शंका वाटते? हे पहा, आता DGCA चौकशी करतील, त्याचा अहवाल येईल. आता ती चौकशी म्हणजे मी सांगू का, सरकारी चौकशी अहवाल हे सरकार धार्जिणे असतात. जसं मी तुम्हाला आता उदाहरणं सांगतो की त्या पोलीस अधिकारी मुश्रीफांचा अहवाल दाबून टाकण्यात आलेला आहे. नंतर चितळे समितीचा अहवाल, ज्याच्यामध्ये 7 अत्यंत गंभीर अशा भ्रष्टाचाराच्या बाबी सांगितलेल्या आहेत आणि त्यांची चौकशी हाय पॉवर कमिटीकडून करावी असं चितळेंनी त्याच्यात रिकमेंड केलेलं आहे. अहवाल स्वीकारला तरी चौकशी केली नाही. त्याच्यामध्ये क्लॉस 38च्या मोठ्या मोठ्या भानगडी आहेत. सांकेतांक नावाची एक मोठी भानगड आमच्या डिपार्टमेंटमध्ये आहे, त्याची चौकशी सांगितलेली आहे. अशा 7 बाबी आहेत मोठ्या मोठ्या. आणि ते जे काही तापी खोऱ्यामध्ये 3 पूल झाले की जे करंट DSRला 60%, 70%, 80% दिले गेले, त्याची चौकशी त्यांनी सांगितली. नंतर सर्व लिफ्ट इरिगेशनचा आतापर्यंत झालेला हजारो कोटी रुपयांचा खर्च कसा वाया गेला हेही चितळेंनी नमूद केलेलं आहे. पण हे तर सगळं झालं. काय मी तुम्हाला म्हणजे सरकार अहवाल अजूनही चितळेंचा हा एक अहवाल झाला. वडनेरे समिती त्यापूर्वी नेमण्यात आलेली होती. वडनेरे समितीचा अहवाल कुठेही बाहेर जाहीर करण्यात आला नाही. त्यानंतर MK कुलकर्णी समिती
ची समिती या सिंचन घोटाळ्यांच्या म्हणजे सिंचनाच्या बाबतच सगळे अहवाल दाबून ठेवण्यात आलेले आहेत. वडनेरे समितीचा अहवाल, कुलकर्णी समितीचा अहवाल, मेंढेगिरी समितीचा अहवाल, मुश्रीफांचा अहवाल, चितळेंचा अहवाल. आता जर तुम्ही रिसेंटली पाहिलं तर ते मुंडव्याचा अहवाल, त्याच्यातही दिग्विजय पवारांचं आणि पार्थ पवारांचंही नाव नाही. आणि या सगळ्या भानगडीमध्ये म्हणजे आता मेंढेगिरी समितीमध्ये तर मी सदस्य होतो, त्या चौकशी समितीचा मी सदस्य होतो. तर मग या अहवालात नेमकं काय आहे जे आपण म्हणतायत की हे सगळे अहवाल दाबले आहेत? हे बघा, हे अहवाल वडनेरे समितीचा अहवाल अत्यंत गंभीर आहे. जसा चितळे समितीचा अहवाल गंभीर आहे तसा वडनेरे समितीचा अहवाल गंभीर आहे. आमची जी मेंढेगिरी समिती होती, आम्ही गोशी खुर्दच्या डाव्या कालवा संपूर्ण लांबीचं लाईनिंग उखडून टाका आणि नवीन करा असा अहवाल दिलेला आहे. त्याचं पुढे काय झालं माझ्या काही वाचण्यात आलेलं नाही. म्हणजे तुम्हाला त्या गोशी खुर्दच्या कालव्याची गोष्ट सांगतो की त्या संपूर्ण डाव्या कालव्याचं लाईनिंग झालं. एकही पावसाळा पास झाला नाही, त्याच्यातून एकदाही पाणी पास झालं नाही. आणि जेव्हा पहिला पावसाळा आला त्या पहिल्या पावसाळ्यामध्येच त्या गोशीखुर्दच्या डाव्या कालव्याला संपूर्ण लांबीमध्ये क्रॅक्स गेले. आता बाबा, ज्या कालव्यातून पाणीच गेलं नाही तो आपोआप क्रॅक झाला. आणि आम्ही ती सगळी लाईनिंग सगळीची सगळी उखडून टाका असा अहवाल. त्याचं काय झालं ते कळलं नाही. एकंदरीत तुम्ही सगळे या जे झालेले भ्रष्टाचार आहे याच्या चौकशी अहवालावर बोलतायत, पण असं म्हटलं जातं की व्यक्ती गेल्यानंतर त्याच्यावरील आरोपही जातात. खरं तर अजित पवारांवर 70,000 कोटीचा सिंचन घोटाळ्याचा अनेक आरोप झालेत, ते गेलेत. पण त्या घोटाळ्याचा आता पुढे काय होणार? कारण तुम्ही त्यावेळेस मुख्य अभियंता होते, तुम्हाला या घोटाळ्यात बरीचशी माहिती आहे. बघा, मी जे काही राज्यपालांना पत्र दिलं ते काही अजित पवारांच्या व्यक्तिशः द्वेषातून दिलेलं नाही. महाराष्ट्रातल्या जनतेचा जो पैसा अनाठाई खर्च होतोय त्याच्याबद्दल मी राज्यपालांना रिपोर्ट केलेला आहे. आणि मी याच्यापुढेही सांगतो की मी आता महामार्गांचे सगळे एस्टिमेट्स बोलावून घेणार आहे आणि त्या महामार्गांच्या एस्टिमेट्सचं संपूर्ण पोस्टमार्टम करणार आहे. तुम्हाला माहिती आहे का, गेल्या 10 वर्षामध्ये महामार्गावर 200 लाख कोटी खर्च झालेला आहे. इरिगेशनचा 2 लाख कोटीच आहे फक्त. पण तरी त्याचं आता पुढे काय होणार? जे आता न्यायालयातही 2 PIL आहेत, पुढे इतरही आरोपी आहेत, अजित पवार त्यात होते असं तुम्ही म्हणताय, पुढे इतर आरोपींचं आता काय होणार? हे बघा, आता न्यायालयाविषयी आमचा विश्वास उडत चाललेला आहे. कारण की गेल्या 12-13 वर्षापासून नागपूर खंडपीठामध्ये PIL पेंडिंग आहे, त्याचं काहीच झालं नाही. आमदार अपात्रतेचं प्रकरण आहे, त्याचं चंद्रचूडांनी काहीच केलं नाही. नार्वेकरांवर जबाबदारी टाकली आणि नार्वेकरांनी अत्यंत बेजबाबदारपणे ॲक्शन घेतल्या. त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाकडून लाडकी बहीण सारखी योजना त्याच्यावर बंदी आणायला पाहिजे होती. कारण की राज्य सरकारची परिस्थिती आज इतकी वाईट आहे की लाडकी बहीणचे दर महिन्याला हप्ता देण्यासाठी त्यांना दर महिन्याला ओव्हरड्राफ्ट काढावा लागतोय. आज ऑन बजेट कर्ज 9.5 लाख कोटीचं आहे, ऑफ बजेट कर्ज 2 लाख कोटीचं आहे, 11.5 लाख रुपयाचं कर्ज आहे. 50,000 रुपये दर वर्षाला व्याज भरावं लागत आहे, नुसत्या व्याजापोटी पैसे भरावे लागत आहेत. त्याच्यानंतर इरिगेशनची बॅलन्स प्रोजेक्टची कॉस्ट 2 लाख कोटी आहे. आणि या सगळ्या अशा भानगडींमध्ये अजून वैरगंगा सारखा 88,000 कोटीचा प्रोजेक्ट मंजूर केला. शक्तीपीठ सारखा ते अजून 88-86,000 कोटीचा प्रोजेक्ट मंजूर करताय. ही समृद्धी महामार्गाच्या जर कॉस्ट तुम्ही पाहिली तर 1 किलोमीटरचा खर्च 80-90 कोटी रुपये आहेत. आता 1 किलोमीटरला कुठे 80-90 कोटी रुपये लागतात का? अटल सेतूचा जर तुम्ही विचार केला तर अटल सेतूच्या पर मीटर लांबीचा खर्च 1 कोटी रुपये आहे. एक मीटर साठी कुठे कितीही तुम्ही काही वापरत 1 कोटी रुपये खर्च लागायला पाहिजे का? या सगळ्या बाबी संशयास्पद आहेत. याचं नीट अनालिसिस झालं पाहिजे, याचं नीट चौकशी झाली पाहिजे. आणि खरं म्हणजे माहिती आहे का, अत्यंत चुकीच्या पद्धतीने हे टेंडर काढतात. पाहिजे त्या लोक क्वालिफाय कसे होतील अशा पद्धतीने अटी टाकल्या जातात आणि त्यानंतर त्यांचेच बगलबच्चे ते टेंडर घेतात. आणि तुम्हाला मी सांगतो की हे जे काही सगळे सिंचन आणि महामार्गातले टेंडर काढले गेलेले आहेत
याचं डिझाईन शासनाने केलेलं नाही, याचा सर्वे शासनाने केलेला नाही, याची एस्टिमेट शासनाने केलेले नाही, याचं क्वालिटी कंट्रोल शासनाने केलेलं नाही, हे सगळं ठेकेदार करतात. नक्कीच. सिंचन घोटाळ्याच्या आता ज्या PIL आहेत त्याच्यात इतरही आरोपी आहेत. या व्यतिरिक्त पुढे या घोटाळ्याचं काय होणार? सोबतच सत्ताधारीही सध्या तेच सिंचन प्रकल्प पूर्ण करतायत. त्याचं हे काय? बघा, मला कोर्टाकडून आता काही अपेक्षा उरलेल्या नाहीत, कारण की जनमंचची जी PIL ज्या वकिलाने टाकली होती, जे ते वकील ते PIL लढत होते, ते PIL आज खंडपीठामध्ये न्यायाधीश आहेत. आम्ही कसं काय न्यायालयाकडून अपेक्षा करू शकू आता? म्हणजे PIL साठी लढणाऱ्या वकिलाला हायकोर्टाचा न्यायाधीश केलं जात आहे. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आणि ज्या पद्धतीने आता ते दिल्ली कोर्टाच्या त्या कोणत्या हायकोर्ट जजच्या घरी नोटांच्या जाळलेले बंडल आढळले किंवा अनेकही ज्या गोष्टी आहेत, म्हणजे कोर्ट योग्य पद्धतीने निर्णय घेत नाहीये. गेल्या महिन्यात अजित पवारांनी भाजपचा जो काय 100 कोटीचा घोटाळा म्हटलं तर त्यावर तुम्ही ही माहिती दिली होती. ती माहिती तुमच्याकडे आहे. सध्याचं सरकार भाजपचंच आहे आणि तेच प्रकल्प हे सरकार पूर्ण करत आहे. त्याबद्दल काय म्हणाल? हे बघा, हे सरकार ते प्रकल्प कधीही पूर्ण करू शकत नाही, कारण की आज बॅलन्स कॉस्ट प्रकल्पांची, जे पूर्वीचे प्रकल्प होते काँग्रेसच्या काळातले, त्यांची बॅलन्स कॉस्ट 2 लाख कोटी आहे. आता 88,000 कोटीचा नवीन वैनगंगा प्रकल्प घेतलेला आहे, म्हणजे 3 लाख कोटी आहेत. 3 लाख कोटीची बॅलन्स आहे आणि यांच्यावर खर्च करायला यांच्याकडे यावर्षी इरिगेशन डिपार्टमेंटवर एकूण खर्च मला नाही वाटत 15,000 कोटीच्या वरती जाईल म्हणून. यांनी जरी आधी सुरुवातीला मोठे मोठे अनुदान घोषित केले तरी 50% सुद्धा जे जाहीर केलेलं आहे त्याचा खर्च होणार नाहीये, कारण की तो सगळा खर्च इतर लाडकी बहीण सारख्या योजनाकडे वळवावा लागलेला आहे. म्हणजे वैनगंगा नळगंगा हा प्रकल्प होईल की नाही? आता तो इतका बोगस प्रकल्प आहे की असा प्रकल्प सँक्शन केल्याबद्दल खरं म्हणजे आमच्यासारख्या काही लोकांनी एकत्र येऊन सुप्रीम कोर्टात PIL दाखल करून तो वैनगंगा प्रकल्पावर बंदी घातली पाहिजे, शक्तीपीठ महामार्गावर बंदी घातली पाहिजे. का असं वाटतं तुम्हाला की तो प्रकल्प, तुम्ही म्हटलात की तो बोगस प्रकल्प, बोगस म्हणजे नेमकं काय? अहो, मी तुम्हाला सांगतो, 40-50 वर्षापासून अपूर्ण असलेले प्रकल्प आपल्याकडे कमीत कमी 200 आहेत, मेजर आणि मीडियम प्रकल्प. मग अशा परिस्थितीमध्ये असा 88,000 कोटीचा प्रकल्प हातात घ्यायचा असतो. आता तुम्ही कल्पना करा की आज 3 लाख कोटीचे प्रकल्प हातात आहेत, हा वैनगंगाचा धरून. दरवर्षी 10% जरी कॉस्ट धरली तरी 30,000 कोटीने किंमत वाढते आणि तुमच्याकडे खर्च करायला 15,000 कोटी पण नाही. म्हणजे तुम्ही अनंत काळापर्यंत हे प्रकल्प पूर्ण होऊ शकत नाही. जसे आता मी काय सांगतो, जर 30-40 वर्षापासून 50 वर्षापासून प्रकल्प पूर्ण होणार नसतील तर ते प्रकल्पांबाबत विचार केला पाहिजे की नाही. आता जिगाव प्रकल्प सुरुवातीला याची कॉस्ट काहीतरी फक्त 500 कोटी होती, हा, आज ती 35,000 कोटी आहे. म्हणजे सरकार हे जुने प्रकल्प पूर्ण न करता नवीन प्रकल्प आणते. हा मूर्खपणा आहे ना, की हातातले प्रकल्प पूर्ण करायचे नाही आणि वैनगंगा नळगंगा जो नदीजोड प्रकल्प हातात घ्यायचा, हा दिवाळखोरपणा आहे. तर नक्कीच हे होते तत्कालीन सिंचन विभागाचे प्रमुख अभियंता विजय पांढरे. ते असं म्हणतात की अजित पवारांचा अपघात हा दुर्दैवी आहे. त्यांच्या जाण्याने सिंचन जो काय घोटाळा आहे त्यावर कुठलाही परिणाम होणार नाही, मात्र न्यायालयांवर आमचा विश्वास नाही असंही ते म्हणतात. शिवाय सरकार जे पेंडिंग प्रकल्प आहे ते पूर्ण न करता नवीन हजारो कोटीचे प्रकल्प हे मंजूर करत आहे. याबद्दल बुद्धिजीवी लोकांनी न्यायालयात दाद मागायला पाहिजे असंही विजय पांढरे म्हणतात. कॅमेरामन अशोक जसवानीसह डॉक्टर संजय महाजन, ABP माझा, बुलढाणा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.